वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. मी हर्षया भालेराव आणि गीता उलालकर. तर नेहमीप्रमाणे बाहेर फिरायला चाललेलं आहे आणि नेहमीप्रमाणे आम्ही लेट आहोत. आम्हाला 8:30ला निघायचं नाही. आता वाजले 10:30. 10:30 वाजले गाईस. 10:30 पावणे 11 झालेत. आता कसं जाणार आहे माहिती नाही. ताईच्या जीवावर आहे सगळं. ताई नेहमी तिकडे जाऊ आम्ही. मी तुमच्या जीवावर अरे वा. प्रोडक्शन पहिल्यांदा असं की ताई आमच्या जीवावर आली आहे. आम्ही नेहमी तिच्या जीवावर जातो. कारण की आम्ही जिथे चाललो ना तिथे आम्ही आधी पण गेलेलो आहे. पण आम्हाला सगळे डिटेल्स माहिती आहे. पण माझा प्रॉब्लेम आहे की लास्ट टाइम मी जेव्हा गेलो मेट्रोने गेलेली. ह्यावेळी प्रॉपर ट्रेनने जाणार आहे आपण. तर बघू. ट्रेनने खूप एन्जॉय होतं. मेट्रोने तितपत नाही होती एन्जॉयमेंट. पण ट्रेनने भारी होतं. तर बघू आता पुढे कसं जायचं आहे कसं आहे ते तुम्हाला सांगूच आम्ही. तर चलो आमच्यासोबत. तर चलो. आम्ही दादर स्टेशनला आलेलो आहे आणि विक्रोळीवरून दादरला यायला इतकी ट्रेनला गर्दी होती. आमची लास्ट ट्रेन होती म्हणून आम्ही पटकन सोडलं नाही. तर आम्ही वेगवेगळ्या डब्यात चढले. मी एकीकडे ताई एकीकडे आणि गीता एकीकडे. हां. त्यानंतर आता आम्ही तुम्हाला काही दाखवता आलं नाही. खूप गर्दी होती त्यामुळे. पण इथून आम्ही जेव्हा जातो ना वेस्टर्न लाईन तेव्हा तुम्हाला कळेल की आम्ही कसं कुठं जातो इस्कॉनला. तुम्हाला आम्ही आलो हे वेस्टर्न लाईन आणि आता वेस्टर्नवरून आम्ही जाणार आहे सांताक्रूजला. आणि सांताक्रूजवरून मग आम्ही सांगतो की आमचं बसेस ट्रॅव्हल होणार आहे. आम्ही म्हणजे आम्ही टिपिकल लोकल प्रवास करतो. कारण की इतके दिवस तुम्ही आम्हाला बसला होता ना बघा. आपल्या प्रवीण हॉटेल जिंदाबाद. आता आपण खूप दिवसांनी ट्रेनने जातोय. ताई ट्रेनची वाट बघते. आता बघू आम्ही पुढे कसं काय करायचं ते. आणि इथं 11:30 वाजलेले. कधी जाणार इस्कॉनला काय माहिती. नाही जाऊ लवकरच जाऊ. तर हे करा कारण 1ला बंद होतं पण 1च्या आत जाऊ. लवकर जाऊ. बघू ट्रेन कधी येते. ट्रेनची वाट बघतो आम्ही. ट्रेन आले की लगेच चलो बॅग भरो. देखो बॅग भरो निकाल पडो. असं असं तेच ते असेल. लाईक शेअर सबस्क्राईब. तर आम्ही आलेलो आहे फायनली. आणि गाईज तुम्हाला यायचं असेल तर सांताक्रूज स्टेशनच्या वेस्टला खालीच उतरलं की तुम्हाला बस स्टॉप. जर कोणाला विचारू शकता की इस्कॉनला जायला किंवा जुहूला जायला कोणती बस आहे त्या बस स्टॉपवरून आपण तुम्ही येऊ शकता. तिकडून मग आपण उतरल्यानंतर 10 मिनिटाच्या अंतरावर चालायचं. तर बघू आता आम्ही चालतोय. पुढे कसं काय होतं आहे ते मला सांगतो आम्ही. तर चलो. इस्कॉन टेम्पलला आलेलो आहे आणि आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत. तर तुम्ही पण जास्त शूटिंग अलाउड नाही. आम्ही थोडंफार हे शूट करू शकतो. म्हणजे आमचं कन्फर्म आहे आम्ही शूट करू. पण आम्ही जेवढं जमेल तेवढं करू. तर आता आपण आतमध्ये दर्शन घेऊ. तर चला. समोसा खाऊया. भूक लागले भरपूर. सकाळजून आम्ही ट्रॅव्हल करतो. आता आम्ही खातो. त्याचा समोसा टेस्टी आहे. तिने खाल्ला. तिला टेस्टी वाटला. आता आपण पण खाऊ. खूप भारी आहे. गीता मी ढोकळा घेतलेला आहे. गीता ढोकळा खाते. एक नंबर आहे. लाईक टेस्ट सांग लवकर. छान आहे. तर आपण खाऊ. तुम्हाला पुढे ब्लॉग कंटिन्यू करा. तुम्ही या खायला. तुम्ही या खायला.
आताच आमचं इस्कॉन टेम्पलवरून आता आम्ही आलेलो आहे बाहेर आणि इतकं भारी दर्शन झालं ना खूप तर भारी. त्याच्या पुढे ना त्या समोरच एक काहीच मंदिर आहे मुक्तेश्वर देवालय. तर आता आपण तिथे जाऊया. ते 1 वाजता बंद होतं. तर बघू आता इथेच पावणे 1 झालेलं आहे. बघू आता आतमध्ये जाऊ आपण. तर बघू कसं 147 झाले 140. तर चलो. आपण आतमध्ये मंदिरामध्ये आलेलो आहे आणि तिकीट काढले 20 रुपये 10 रुपये पर पर्सने. तर आपण इथे तुम्हाला सगळे प्रकारचे देवांचे अवतार बघायला मिळतील. आता बघितले विष्णूचे अवतार, इतके विष्णूने अवतार घेतले ते अवतार आपल्याला सगळ्यांना बघायला भेटले. आता आपण आलो आहे विठ्ठल रखुमाईने आपल्याला सगळे संत महाराजचं दर्शन घ्यायला भेटणार आहे. आले तर चला. आपल्याला सर्व नाथांचं दर्शन घेऊया आणि साईबाबा आणि स्वामी समर्थांचं पण दर्शन घेऊया. तर आपण दर्शन घेऊया. तर तुम्ही इथूनच दर्शन घ्या ब्लॉगमधून आणि तुम्हाला जमलं तर तुम्ही नक्की इकडे या आणि विजिट करा. अमेझिंग आहे, खूप भारी आहे. आणि टायमिंग आहे 9 to 1 अँड नंतर त्याच्यानंतर संध्याकाळी 4 ते 9 वाजेपर्यंत मंदिर चालू. आणि तिकीट 10 रुपये तिकीट आहे. तर चलो. महादेव. हे गाईज आता आपलं दर्शन झालं आहे मुक्तेश्वर मंदिराचं आणि आता आपण जात आहोत जुहू बीचला. तर तुम्ही पण चला आमच्यासोबत. आणि दर्शन खूप मस्त झालं आणि खूप मन प्रसन्न झालं. दर्शन घेऊ आणि खूप भारी वाटलं. आणि आता आपण जाऊया जुहू बीच. हे गाईज आता आम्हाला ना जुहू बीच समोर दिसतंय. फुल पाणी लाटा, फुल अमेझिंग व्ह्यू खूप भारी आहे. इतका भारी आहे. तुम्हाला काय सांगू, तुम्हाला दाखवतो आम्ही. बघायला सगळी आतमध्ये येतात. हे नाही देखा तो क्या देखा आपने. खूप भारी वाटतं. लांब पर्यंत हवा पण. आणि हे तुम्हाला इस्कॉन पासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. रील काय काढायची आहे आणि शूट करायचं आहे. बाकी काय बोल. इथून चालत जाणार. तू शूट करत तर माझ्याबरोबर जायचं असं मी तुमचं चालताना शूट करत असेल. ओके. अजून आता आपण शूट चालू आहे. आपण मध्ये जायचं. इथं सुरू झालं आहे रील. खूप खतरनाक रील आहे भाई. कॅमेरामॅन सर हर्षदा भालेराव खूप रील काढण्याचा प्रयत्न करते आणि मी ह्यांचं बिहाइंड द सीन घेते. गीता उलालकर आणि ह्यांचं शूट चालू आहे. नाही आवडलं. मी ना गेले आला तासा
अर्धा तास या बाईचा रील शूट करते काय भाई यार, इतके बोर करतात ना हे लोक, इतके बोर. डोक्याची वैतागली आता. गजरा हा गजरा हवाय गजरा. अरे काय गजऱ्याचं कौतुक. आता आमचं टूपीच बघा बघून झालेलं आहे. झालं, खूप मज्जा आली आणि आमचे व्हिडिओ सगळे काढून झाले. काहीच घोडा बघा, घोडा हॉर्स. सो गाईज मला पण हॉर्स रायडिंग करायची आहे, तर बघू आपल्याला. तुमच्याकडे घोडा अवेलेबल असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आमच्या हलसदाला जायचं आहे घोड्यावरून करायला. आमच्या बिलकुलमध्ये घोडागाडी आहे. घोडागाडीवरती बसायची लहानपण. बस डेपोला आलेलो आहे, तर आता बघू आता कोणती बस स्टेशनला जाते ती आणि मग जाऊ आपण. सो हे काही आम्ही बसमध्ये बसतो आहे आणि बसमधून आता आम्ही परत सांताक्रूज स्टेशनला जात आहोत. तर आता सांताक्रूज स्टेशनला जाऊ आणि काय घरी कुर्लाची लस्सी पिऊ आणि डायरेक्ट घरी. काय आत्ताच आम्ही सांताक्रूज स्टेशनला आलेलो आहे, तर आता आपण दादरला जाऊया. गाईज आम्ही कोडलाला उतरून डायरेक्ट लस्सी प्यायला आलो. काय घ्यायचे, लस्सी घ्यायची बस. तर आता आपण डायरेक्ट विकोळीला जाऊ म्हणजे तिथून घरी. तर लस्सी पिऊ एन्जॉय करू. तुम्ही पण या या लस्सी प्यायला. आत्ताच आम्ही विकोळीला आलेलो आहे आणि हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते. आणि आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे गीतू अँड हर्षू ब्लॉग्स. चलो बाय.